माळशिरसमधून पराभूत झालेले आणि भाजपचे नेते असलेले राम सातपुते आपल्याबरोबर आहेत। राम सातपुतेजी, आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी अजित पवारांची भेट घेतली। खरं तर भेटीमागचं कारण काय? 2 दिवसापूर्वी तुम्ही एक ट्विट सुद्धा केलेलं आहे। खरं तर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तुमच्या विरोधात काम केलं, उत्तमराव जानकरांना निवडून आणण्यासाठी काम केलं, त्यांच्यावरती भाजपने पक्ष शिस्त अंतर्गत कारवाई करावी म्हणून तुम्ही देखील मागणी केलेली होती। आता थेट अजित पवारांची भेट घेताय। नाही, आम्ही आता माननीय देवेंद्रजींना भेटलो, आम्ही अजितदादांनाही आता या ठिकाणी भेटलो। आम्ही माळशिरस तालुक्यामधले आमच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या जीवाचं रान केलं, रक्त सांडलं, कार्यकर्त्याचं संघर्ष केला। आम्ही 1,08,000 मतं घेतले। मी आणि माझी पत्नीच त्या तालुक्यामध्ये, मोहिते पाटलाचं पूर्ण कुटुंब, घरातले सगळे या ठिकाणी आमच्या विरोधात होते। रणजितसिंह मोहिते पाटलांचा मुलगा आमच्या विरोधात फिरला। आम्ही संघर्ष केला, आमचं रक्त सांडलं कार्यकर्त्यांचं। आमच्या बूथ प्रमुखाला धमक्या दिल्या। माझ्या पत्नीला त्या ठिकाणी ज्या भागात जाईल त्या भागामध्ये ऊसाचे ट्रॅक्टर आडवे लावले। माझ्या पत्नीची सभा उधळायचं काम केलं। आम्ही सगळ्या नेत्यांना भेटलो आहे की उद्या हे तुमच्या पाया पडतील, मोहिते पाटील पाया पडतील, आम्हाला तुमच्यात घ्या। भाजप तर काय थारा देणार नाही, परंतु उद्या मोहिते पाटील अजितदादाकडे जातील, आम्ही हे करतो ते करतो, शिंदे साहेबाकडे जातील, पाया पडतील, आम्ही असं करतो तसं करतो, आम्हाला तुमच्याकडे घ्या। आम्ही तिन्ही नेत्याला आज सांगितलंय, काही झालं तरी मोहिते पाटलांना थारा द्यायचा नाही। आम्ही लढलोय, रक्त सांडलं आमच्या कार्यकर्त्याचं। त्यामुळं अशा पद्धतीने दल बदलूंना थारा देऊ नका। पूर्ण ताकदीने आम्ही त्या तालुक्यात लढतोय, भविष्यातही लढू, परंतु येत्या काळामध्ये आम्हाला ताकद द्यावी लागेल, आमच्या भागामधील कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल, ही विनंती आम्ही केली। परंतु रणजितसिंह मोहिते पाटलांनी उघडपणे उत्तमराव जानकरांचा प्रचार केला, त्या संदर्भातले तुम्ही फोटो सुद्धा ट्विट केलेले आहेत। मग आता देवेंद्र फडणवीसांकडनं त्या संदर्भातल्या प्रश्नाचं उत्तर आलंय का? त्यांच्यावरती कारवाई कधीपर्यंत? नाही, आम्ही मागणी केली, आम्हाला या ठिकाणी पार्टीने सांगितलंय की निश्चित येत्या काळामध्ये काम करू। हा रणजितसिंह मोहिते पाटलाचा उत्तम जानकर सोबतचा फोटो, जो भर सभेमध्ये निवडणूक चालू असतानाचा त्या ठिकाणी फोटो आहे। आपण जर बघितलं तर रणजितसिंह मोहिते पाटलाच्या मुलाने सुद्धा विरोधात प्रचार केला, सगळ्यांनी विरोधात प्रचार केला। आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली, आमच्या कार्यकर्त्याच्या गाड्या फोडायचा प्रयत्न केला, आमच्या कार्यकर्त्यांना बूथवर धमकावलं गेलं, हे सगळं रणजितसिंह मोहिते पाटलाच्या कार्यकर्त्याने केलं। त्यामुळे आमची पार्टीला विनंती आहे की आमच्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलंय, ते रक्त व्यर्थ जाऊ देऊ नका। तिन्ही महायुतीच्या नेत्याला आम्ही आज विनंती केली, हे कितीही पाया पडले ते यांना थारा देऊ नका, हे सांगायला आज मी मुंबईत आलेलो। गेल्या 2019च्या निवडणुकीत परिस्थिती वेगळी होती। खरं तर 2019च्या निवडणुकीला मोहिते पाटलांनी तुमचं काम केलं आणि त्यांनी स्वतःच्या संस्था असतील, साखर कारखाने असतील, या सगळ्या संदर्भात कॉम्प्रोमाइज केली, अशी राजकीय वर्तुळात दबकी चर्चा होती। परंतु आता थेट शरद पवारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांनी उघडपणे भाजपमध्ये राहून भाजपच्या विरोधातलं काम त्यांनी केलं। नाही, भाजपमध्ये राहून नुसतं शरीराने राहून काय, त्यांनी पूर्ण ताकदीने, ज्या भारतीय जनता पार्टीने 113 कोटी रुपये त्यांच्या कारखान्याला दिले, त्यातलेच पैसे मला पाडायला वापरले। ज्या भारतीय जनता पार्टीने यांना आमदारकी दिली, त्या आमदारकीचा वापर त्यांनी आमच्या विरोधातच केला। ज्या भारतीय जनता पार्टीने यांना एका दिवसामध्ये आमदारकी दिली, या ठिकाणी अशा पद्धतीने आमच्या विरोधात त्यांनी वापर केला। आमची पार्टी नेतृत्वाकडे एकच इच्छा आहे की यांना कसल्या पद्धतीचा थारा देऊ नका। यांना या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याचं रक्त या रणजितसिंह मोहिते पाटलाच्या कार्यकर्त्याने सांडलंय, या रक्ताचा त्याग जो आहे, आमचा त्याग व्यर्थ जाऊ देऊ नका। परंतु मग आता 2029ला पण तुम्ही त्याच मतदारसंघातून माळशिरसमधनं लढवणार आणि जिंकणार आहात? नाही, आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही लढणारा कार्यकर्ता आहे। राम सातपुते 24ला लोकसभा हरला, त्या ठिकाणी पळून गेला नाही, 24ला परत विधानसभा लढला। आम्ही लढणार आहेत। मोहिते पाटलाच्या तालुक्यामध्ये 1,08,000 मतं घेतलेत आम्ही। आमच्या कार्यकर्त्याने रक्त सांडलं, बूथवरती स्वतःच्या पत्नी उभा केल्या कार्यकर्त्याने। मोहितेंच्या दमबाजीला आम्ही घाबरलो नाही, परंतु आमची पार्टी नेतृत्वाकडे एकच इच्छा आहे की यांनी उद्या पाया पडतील, उद्या आम्ही हे करू ते करू। महायुतीच्या लोकांनी या ठिकाणी यांना थारा दिला नाही पाहिजे। आम्ही आज देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथजी शिंदे साहेब या तिघांना सांगितलंय की यांना काही झालं तरी थारा द्यायचा नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। राम सातपुते, खरं तर मी लढवय्या कार्यकर्ता आहे, त्यामुळे माळशिरसमध्ये 1,08,000 मतदान घेतलेलं आहे आणि यापुढे देखील मी नेटाने भाजपचा झेंडा घेऊन लढणार, असं जे मत आहे ते राम सातपुते यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।